नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरात सुरू असलेल्या सिंहस्थपूर्व विकास कामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौर यांनी थेट मैदानात उतरून परिस्थितीचा आढावा घेतला। शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या अडचणींबाबत जाब विचारला। रस्ते खोदकाम, वाहतूक कोंडी, धूळ, पाणीपुरवठा आणि दैनंदिन हालचालींवर होणारा परिणाम यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे यावेळी समोर आले। यावर महापौर आणि उपमहापौर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की विकास कामे महत्त्वाची असली तरी ती करताना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे। सिंहस्थाच्या दृष्टीने शहरात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असली तरी नियोजन शून्य पद्धतीमुळे सामान्य नागरिक त्रस्त होत आहेत। त्यामुळे प्रत्येक काम वेळेत, दर्जेदार आणि समन्वयाने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सोडवून कामांची गती वाढवावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले। नाशिककरांच्या सोयीसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सजग असल्याचा संदेश या पाहणीतून देण्यात आला। सिंहस्थाच्या तयारीसोबतच नागरिकांचा विश्वास टिकवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे महापौर आणि उपमहापौरांनी अधोरेखित केले। हे रिस्ट्रिक्शन यांनी चालू केले याने म्हणजे कोणाचा कॉन्ट्रॅक्टर एवढं मटेरियल निघालं 3 क्रॉसिंगचं नाही या 3 क्रॉसिंगचं एवढं मटेरियल निघालं 3 क्रॉसिंगचं आता याची गरज नाही तुम्हाला गाव गावी साहेब एवढं मटेरियल निघालं 3 क्रॉसिंगचं जागा आहे। मी त्याला सांगितलं गावीत इकडे जागा किती आपल्याकडे टाकायला जागा तिकडे शेरी मंदिर रोडला जागा आहे प्रशांत सर्कलला केबीटीला आहे दुपारच्या आधी बघा ते बघा साहेब तिथं पण समोर तसंच या दोऱ्या काल लावलेल्या आहेत जेव्हा आम्ही घेतो ना व्हिडिओ काढत तेव्हा काल दोऱ्या लावलेल्या आहेत आणि या द्वारे याला सेफ्टी पकडता का टेम्पररी जावं लागतं तुम्ही त्याला हे जागा ठेवू शकता। मुंबई पुण्यात सारख्या ठिकाणी आपण जेव्हा फिरतो काम करतो इथून तर त्या स्ट्रेच पर्यंत एखादं ओपनिंग ठेवलं तर ठीक आहे ना गाडीसाठी। जेव्हा मोठी वाईटिंग असते तर आपण काय करतो मोठी गाडी लागतो। एखादी स्कूल बस गेली काही गेलं तर एक पाहिलं त्याची फेल झाली खड्ड्यात गेली त्याला जबाबदार कोण? कॉन्ट्रॅक्टर मला जबाबदारी निश्चित करून द्या